हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात आता पाणी शिरलेलं आहे, तर रुग्णालयाच्या वॉर्डात पाणी शिरल्यानं रुग्णांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी संतोष भिसे सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। संतोष, खरं तर आपण बातमी पाहतोय, अगदी परवा रात्रीपासून जोरदार पाऊस हा हिंगोलीमध्ये सुरू आहे। शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरात पाणी शिरलेलं आहे। त्यानंतर आता जे वृत्त समोर येतंय त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा पाणी शिरलेलं आहे। काय अधिकचा तपशील आहे? रुग्णांचे मोठे हाल होत असावेत। नक्कीच विक्रांत, कारण काल मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे सर्वत्र दाणादार उडालेले आहे, कारण हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध वार्डामध्ये पाणी शिरलंय आणि हे पाणी काढण्यासाठी स्टाफ, त्याचबरोबर शल्यचिकित्सक नितीन तळस हे देखील स्वतः उतरले आहेत आणि याच्यामध्ये रुग्णालयामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णाची चांगलीच तारांबळ झाली आहे आणि पाणी काढण्याचा प्रयत्न अतोनात केला जातोय। ज्या ठिकाणी पाणी निघत नाही त्या ठिकाणी कुदळीनं हे फरशा फोडण्याचं काम देखील केलं जात आहे। या पावसामुळे अत्यंत सर्वत्र दाणादार उडाले आहे, सर्वांचीच हैराण देखील झाली आहेत आणि शेती पिकांना देखील मोठे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर या रुग्णालयातील वार्डामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांना म्हणजे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि आता हे पाणी काढणं आता सध्या सुरू आहे। आता अजूनही जर हा पाऊस जर राहिला तर अजूनही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। विक्रांत, अगदी खरं आहे संतोष, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी जालन्यातून येते। जालना जिल्ह्यातील मंठा परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। मंठा तालुक्यातील पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी, माळतोंडी, देवठाणा या गावांना पुराचा मोठा फटका बसलाय। पांगरी खुर्द गावातल्या 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले।